10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय नाव. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नाशिक मधील इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीत शुक्रवारी 17 तारखेला रात्री 10:30 वाजेच्या सुमारास झालेल्या वैष्णवी अनिल आवारे या तरुणीच्या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरलाय. या प्रकरणाचा तपास करत असताना आता एक खळबळजनक माहिती समोर आली. वैष्णवी दुसऱ्या तरुणाशी लग्न करणार असल्याच्या रागातून तिचा पहिला प्रियकर साहिल लावारे यानेच तिची चाकूने भोसकून निर्घुण हत्या केली. वैष्णवीचा काटा काढल्यानंतर आरोपी साहिलने झाडाला गळफास घेऊन स्वतःचेही आयुष्य संपवले. मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवी ही इंदिरानगर परिसरात एका पीजीमध्ये राहत होती. तिचे लग्न ठरले होते. शुक्रवारी 17 जुलैला रात्री तिचा पहिला प्रियकर साहिल लावारे याच्यासोबत तिचा जोरदार वाद झाला. हा वाद सुरू असताना वैष्णवीच्या होणाऱ्या नवऱ्याने फोनवरून त्यांचे संभाषण ऐकले होते. दोघांमधील वादाचे रूपांतर थेट हत्येमध्ये झाले. राग अनावर झालेल्या साहिलने वैष्णवीवर चाकूने सपासप वार केले. वैष्णवीची हत्या केल्यानंतर वैशूला आज संपवलं असे उद्गार साहिलने काढले होते. त्याचे हे वाक्य वैष्णवीच्या होणाऱ्या नवऱ्याने फोनवर ऐकले. एवढेच नव्हे तर अत्यंत निर्लज्जपणे आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला फोनवर विचारले की तू कुठे आहेस, तुला इथे पोहोचायला किती वेळ लागेल. या फोन कॉल नंतर परिसरात एकच खळबळ उडाली. शुक्रवार रात्री वनसंपदा सोसायटीच्या गार्डनमध्ये वैष्णवीचा मृतदेह सापडल्यानंतर इंदिरानगर पोलिसांनी तातडीने आरोपी साहिलचा शोध सुरू केला होता. पोलीस त्याचा माग काढत असताना शनिवारी 18 जुलैला पहाटेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच एका झाडाला साहिल लावारे याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. वैष्णवीची हत्या केल्यानंतर त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं. वैष्णवी आणि साहिल यांच्यात आधी प्रेमसंबंध होते, पण वैष्णवी दुसऱ्या मुलाशी लग्न करणार असल्याचं समजल्यामुळे साहिल प्रचंड संतापला होता. याच रागातून त्याने वेड्या प्रेमातून त्याने आधी वैष्णवीचा जीव घेतला आणि नंतर स्वतःही अंत केला. एकाच रात्रीत घडलेल्या या हत्येच्या आणि आत्महत्येच्या सत्रामुळे इंदिरानगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलीस आता पुढील तपास करतायत.